उपमुख्यमंत्री शिंदेंना बॉम्बने उडविणार, धमकी देणारे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माहीचे आमदार श्वेता महाले यांनी जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून दिले जाईल अशी धमकी गुरुवारी शहरातील काही पोलीस ठाणे आणि मंत्रालयाला ईमेलद्वारे प्राप्त झाली. या प्रकरणी गुन्हे शाखेने 2 तरुणांना ताब्यात घेतले आहे. दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांना मुंबई आणण्यात येत आहे. दरम्यान चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांनीही जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र मिळाल्याची माहिती दिली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याची धमकी काल देण्यात आली. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ईमेल आला आहे. पोलिसांनी ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध सुरू केला. मुंबईतील इतर पोलीस ठाण्यामध्येही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला होता. ईमेलमध्ये एकनाथ शिंदे यांची मोटार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. गोरेगाव पोलीस ठाण्यात शिंदे यांचे शासकीय वाहन उडवून देण्याबाबत धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 351(3), 351(4) व 353(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने तपास करून मंगेश अच्युतराव वायाळ वय 35 व अभय गजानन शिंगणे वय 22 यांना ताब्यात घेतले असून दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथील रहिवासी आहेत. त्यांना मुंबईत आणण्यात येत आहे. धमकीचा ईमेल आल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.